जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समितीच्या वतीने आयोजित 21वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा याच्या समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. व्यासपीठावरती आसनस्थ केंद्रीय ऊर्जा मंत्री माननीय श्री श्रीपाद नाईक साहेब, माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत साहेब, राज्यसभेचे खासदार माननीय सदानंद शेठ तानावडे आणि गोवा कला अकादमीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत कवळेकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जागतिक मराठी अकादमीचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि गोवा राज्य आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सदस्य या सर्वांच्या उपस्थितीत आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपण समारोपाच्या समारंभाला सुरुवात करतो आहोत. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. गेले 3 दिवस आपण या संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांना आणि वेगवेगळ्या आशयांना सामोरे गेलेलो आहोत आणि या निमित्ताने जगभरात पोहोचलेला मराठी माणूस हे संमेलन जिथे असेल तिथे आपल्या भेटीला येतो आणि त्याच्या प्रेरणेची गाथा, त्याच्या सगळ्या प्रवासाची कथा आपल्यासमोर उलगडली जाते. ज्या गावामध्ये हे संमेलन होतं त्या गावामध्ये आम्ही एवढीच इच्छा व्यक्त करतो, आणखीन काही वर्षांनी जेव्हा असं संमेलन या गावामध्ये पुन्हा होईल तेव्हा तुमच्यातले काही जण मान्यवर म्हणून व्यासपीठावरती निमंत्रित असतील की ज्यांनी आपल्या मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा, मराठी भाषेच्या प्रेमाचा झेंडा हा जगभरामध्ये नेलेला आहे. अशी काही जण आणखीन काही वर्षानंतर या संमेलनाच्या व्यासपीठावरती प्रमुख अतिथी म्हणून, प्रमुख वक्ते म्हणून, कवी म्हणून यावेत. अशा सगळ्या शोधाचा हा प्रवास आहे. या न संपणाऱ्या प्रवासाचं हे 21वे वर्ष. त्यामुळे या प्रवासाच्या समारोपाच्या निमित्ताने या सर्व मान्यवरांचं आपण सर्वप्रथम आपल्या दोनही संयोजन संस्थांच्या वतीने स्वागत करूया आणि मग मनोगतांकडे वळूया. सर्वप्रथम अर्थातच आदरणीय श्रीपाद नाईक साहेब, मी दशरथ परब सर तुम्हाला विनंती करते की आपण आदरणीय केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक सरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. गोव्यामध्ये जेव्हा संमेलन घ्यायचं ठरलं तेव्हा ज्या 8-9 संस्थांना एकत्रित करून दशरथ परब सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही गोवा संमेलन आयोजन समिती स्थापन केली. त्यांच्या वतीने आदरणीय केंद्रीय ऊर्जा मंत्री आज आवर्जून वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत. यानंतर मी उदयदादा लाड तुम्हाला विनंती करते माननीय श्री दिगंबर कामत सरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. माननीय श्री दिगंबर कामत सर माजी मुख्यमंत्री गोव्याचे, विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि या संमेलनाशी जुनं नातं असलेले. 2008मध्ये जेव्हा जागतिक मराठी अकादमीचं संमेलन इथे झालं होतं तेव्हा स्वागताध्यक्ष म्हणून दिगंबर कामत सरांकडे त्यांचं नाव पुढे आलेलं होतं. ते आज पुन्हा एकदा या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. यानंतर मी विनंती करेन अनिल सामंत सर तुम्हाला. राज्यसभा खासदार माननीय श्री सदानंद शेठ तानावडे आपल्या व्यासपीठावरती समारोपाचे प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित आहेत. तर त्यांचंही समिती सरचिटणीस या नात्याने अनिल सामंत सर आपणा सर्वांच्या वतीने स्वागत करतील. चंद्रकांत कवळेकर सर यांचंही आपण स्वागत करणार आहोत. मी जयराज चाळगावकर सर तुम्हाला पुढे निमंत्रित करते, आपण कृपया पुढे यावं. चंद्रकांत कवळेकर सर आपल्या उद्घाटनाच्याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण समारोप करतो आहोत. हे माजी उपमुख्यमंत्री गोवा आणि आता गोवा कला अकादमीचे अध्यक्ष या नात्याने व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बाकी सर्व मान्यवरांचाही आपण सन्मान करतो आहोत. मी दशरथ परब सर तुम्हाला विनंती करते गिरीश ठकार सरांचं आपण कार्यक्रमामध्ये गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं, कारण ही सगळी मान्यवर मंडळी आहेत. त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी गोवा समिती इथे कार्यरत झाली आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन हे संमेलन केलं त्या समितीचे कार्याध्यक्ष दशरथ परब सर. मी गौरव फुटाणे तुम्हाला विनंती करते अकादमीच्या वतीने आपण या संमेलनाचे कार्यवाह या नात्याने समिती कार्याध्यक्ष दशरथ परब सर यांना गुलाब पुष्प द्यावं. उदयदादा लाड आपल्या जागतिक अकादमीचे कार्याध्यक्ष डॉक्टर गौतम देसाई सर, मी तुम्हाला विनंती करेन उदयदादा लाड यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. डॉक्टर गौतम देसाई हे स्वागत करतील कार्याध्यक्ष उदयदादा लाड यांचं. जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष नागराज मंजुळे सर आपल्या समवेत आहेत. मी अनिल सामंत सर तुम्हाला विनंती करते की आपण हे स्वागत करावं. माजी संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही नागराज मंजुळे या संमेलनाशी गेली अनेक वर्ष निगडीत आहेत आणि बाकी ख्यातनाम दिग्दर्शक आणि कवी म्हणून ते सुपरिचित आहेतच.
अनिल सामंत सरांचं आपण स्वागत करणार आहोत. मी शिवकुमार लाड तुम्हाला विनंती करते, या गोवा समितीची जी समिती आपण तयार केलेली होती त्या समितीचे सरचिटणीस माननीय श्री अनिल सामंत सर, शिवकुमार लाड हे संमेलनाचे कार्यवाह आहेत, त्या नात्याने ते स्वागत करतील. अशोक परब सर, मी तुम्हाला विनंती करते, या समितीचे कार्याध्यक्ष या नात्याने आपण जागतिक मराठी अकादमीचे सरचिटणीस जयराज साळगावकर यांचं कार्यक्रमामध्ये गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. आपल्या गोवा समितीचे कार्याध्यक्ष अशोक परब स्वागत करतील जागतिक मराठी अकादमीचे सरचिटणीस जयराज साळगावकर यांचं. अशोक परब सर, मी तुम्हालाच विनंती करते, संमेलन कार्यवाह गौरव फुटाणे याचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. रामदास फुटाणे या कार्यक्रमाला त्यांच्या तब्येतीमुळे येऊ शकले नाही, पण त्याची उत्तम जबाबदारी ही गौरव फुटाणे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी उचलून धरली. संमेलन कार्यवाह शिवकुमार लाड, मी अशोक परब सर तुम्हाला विनंती करते, शिवकुमार लाड यांचंही कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. अशोक परब सर हे स्वागत करतील. कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील, मी परेश प्रभू सर तुम्हाला विनंती करते, परेश प्रभू सर स्वागत करतील. कार्यकारिणी सदस्य आहेत आपल्या जागतिक मराठी अकादमीचे अशोक पाटील, यांचं स्वागत आपल्या समितीच्या वतीने परेश प्रभू सर करतील. महेश म्हात्रे सरांचंही स्वागत आपण करतोय. सागर जावडेकर सर, मी तुम्हाला विनंती करते, आपण कृपया पुढे यावं. आणि व्यासपीठावरती महेश म्हात्रे सर आहेत, कार्यकारिणी सदस्य म्हणून जागतिक मराठी अकादमीशी जोडले गेलेले आणि उत्तम पत्रकार, उत्तम संपादक म्हणून अखिल मराठी विश्वाशी जोडलं गेलेलं नाव महेश म्हात्रे सरांचं. त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने सागर जावडेकर स्वागत करतील. मागच्या रांगेमध्ये आपल्या जागतिक मराठी अकादमीचे काही कार्यकारिणी सदस्य आणि आपण जी समिती स्थापन केली होती त्या समितीचे सदस्य आहेत. मी गौरव फुटाणे तुम्हाला विनंती करेन की मागे बसलेल्या सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं, सर्व समिती सदस्यांचं गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करावं. परेश प्रभू सर आहेत, त्यामध्ये रमेश वंसकर आहेत, प्रदीप घाडी आमोणकर, सागर जावडेकर, नारायण महाले, डॉक्टर गौतम देसाई, कॅप्टन विलास सावंत, रघुवीर देसाई, अशोक परब, ही सर्व मंडळी आहेत ज्यांनी हे संमेलन जागतिक मराठी अकादमीच्या सोबतीने उभं राहून आपल्यापर्यंत त्याचा आनंद दिला. वेगवेगळ्या विषयातल्या वक्त्यांना निमंत्रित करून त्यांची उत्तम व्यवस्था आणि त्यांचं सगळं ज्याला आपण पाहुणचार म्हणतो आपल्या गावामध्ये आल्यावरती, तो या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू शकलो. या सर्वांचं समारोप प्रसंगी आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि पुढच्या स्वागतपर प्रास्ताविकाकडे वळण्यापूर्वी आपण एक छोटासा कार्यक्रम करतो आहोत. काल जी मंडळी उपस्थित होती त्यांना माहिती आहे, चित्रशिल्प काव्य या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले चित्रकार संजय हरमलकर यांनी काल बाकीबाब यांचं फार सुंदर चित्र काढलेलं होतं त्या 1.5 तासामध्ये. पण अर्थातच तो वेळ कमी होता, त्यांनी नंतर त्याच्यावरती संस्करण करून ते चित्र पूर्णत्वाला नेलेलं आहे. आणि आता माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते जागतिक मराठी अकादमीला ते चित्र भेट मिळणार आहे. तर अकादमीच्या वतीने मी गौरव फुटाणे आणि शिवकुमार लाड तुम्हाला दोघांनाही पुढे निमंत्रित करते, मंत्री महोदयांनाही पुढे निमंत्रित करते की आपणही पुढे यावं. आणि चित्रकार संजय हरमलकर हे चित्र इथे भेट देत आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक साहेब, आपणही कृपया पुढे या. दिगंबर कामत सर, आपण पुढे या. माननीय खासदार महोदय, आपण पुढे या. चंद्रकांत कवळेकर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदयांच्या हस्ते आपल्या गोव्याचे चित्रकार संजय हरमलकर यांनी काल काढलेलं चित्र बाकीबाब यांचं आज जागतिक मराठी अकादमीला आपण इथे सप्रेम भेट देतो आहोत. फार सुंदर भेट या निमित्ताने, ज्यांच्या कवितेचा गौरव आणि ज्यांच्या कवितेचा उद्घोष गेली 3 दिवस आम्ही इथे ऐकतो आहोत आणि महाराष्ट्रातही ज्यांच्या कवितेवरती सर्वांनीच मराठी माणसांनी निस्सीम प्रेम केलेलं आहे, त्या कवीची एक भेट त्याच्या जन्मभूमीमध्ये मिळणं, त्याच्या कर्मभूमीमध्ये मिळणं ही जागतिक अकादमी, मराठी अकादमीसाठी सुद्धा अत्यंत मानाची आणि मोलाची गोष्ट आहे. आपण आता मनोगताकडे वळतो आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम ज्यांच्या नेतृत्वाखाली गोवा समिती एकत्र झाली आणि ज्यांनी कार्याध्यक्ष या नात्याने या सगळ्या समितीचं नेतृत्व केलं ते दशरथ परब सर, मी तुम्हाला इथे निमंत्रित करते. आणि गोवा आयोजन समितीच्या कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष या नात्याने आपण स्वागतपर प्रास्ताविक करावं अशी विनंती करते. माननीय श्री दशरथ परब सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज 3 दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोपाचा दिवस आहे, 3रा दिवस आहे. आणि व्यासपीठावर असलेले माननीय केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक, माजी मुख्यमंत्री व सध्याचे
बांधकाम मंत्री दिगंबरजी कामत, राज्यसभेचे खासदार आणि आमचे नेहमीचे सहकारी मित्र सदानंदजी तानावडे, कला अकादमीचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे बाबूजी कवळेकर, जागतिक मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष नागराज मंजुळे आणि व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, विदेशातून आलेले आणि या कार्यक्रमात आयोजनात जे सहभागी झाले होते ते सगळे माझे सहकारी मित्र, समोर बसलेले सगळे मान्यवर, यांचे सगळ्यांचे या प्रसंगी स्वागत करून आजचा दिवस हा तिसरा दिवस, समारोपाचा दिवस, या क्षणी मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. आता ही लगेच म्हणजे हा कार्यक्रम झाल्यानंतर एक कार्यक्रम होऊन या कार्यक्रमाची ज्याने 3 दिवसात चाललेल्या सगळ्या संमेलनाची सांगता होणार आहे. 9, 10 आणि 11 जानेवारी या 3 दिवसात या मंचावर शब्द बोलले गेले. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते ऐकले गेले, इथे मतं मांडली गेली, पण त्याहून अधिक विचार समजून घेण्याचा प्रयत्न झाला. साहित्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग, प्रशासन, तंत्रज्ञान, कला, समाजकारण अशा अनेक क्षेत्रातील अनुभव एकाच छताखाली आले. त्यांची मनं जुळली गेली. हे संमेलन आपल्याला एक गोष्ट शिकून जात आहे. प्रश्न वेगवेगळे असले तरी त्यांची मुळं एकमेकात जवळ असतात, एकमेकात सामावलेली असतात. याचा शोध आणि बोध आम्ही इथं घेतला. हे या संमेलनाचं मोठं यश आहे. या संमेलनासाठी गोवा निवडला गेला ते केवळ सोयीसाठी नव्हे. गोवा ही अशी एक भूमी आहे जी मोठ्याने बोलत नाही, पण ती मन लावून ऐकते, मन लावून काम करते. 2008 साली शोध मराठी मनाचा संमेलन याच कला अकादमीत आयोजित केलं होतं आणि त्यावेळचे आमदार, गोमंतकातील प्रख्यात कवी, नाटककार, आमचे मित्र कैलासवासी विष्णुसूर्या वाघ यांच्या नेतृत्वाखाली ते संमेलन झाले होते. ते दिवस मला आठवतात, कारण त्यावेळी सुद्धा असे छान कार्यक्रम गोमंतकात घडले होते. यात कला अकादमीत त्यांचं आयोजन झालं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार, ज्यांनी या संमेलनाला केवळ पाठबळ दिले नाही तर एक नवी दृष्टी दिली. आपले विचार इथे उद्घाटनाच्या सत्रात व्यक्त केले. त्यांचाही आम्ही जरूर इथं स्वीकार केलेला आहे आणि त्याचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही निर्धार केलेला आहे. आयोजन समिती, स्वयंसेवक, कलाकार, तंत्रज्ञ, विद्यार्थी, पडद्यामागे राहून ज्याने हे संमेलन उभं केलं त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि इथून जाताना काही प्रश्न, काही विचार आणि काही संवाद यांची आठवण घेऊन आम्ही जाऊया. याच भावनेने या 21व्या जागतिक मराठी संमेलनाचा आता शेवटचा क्षण येतो आहे. परंतु याच्या पुढेही हे 21वे असलं,
याच्या पुढे 22व 23व ही क्रमवारी याच्या पुढे चालू राहणार. हाच नव्या शोधाचा विचार घेऊन आम्ही पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण मान्यवरांच्या मनोगताकडे वळतो आहोत आणि त्यामध्ये मी सर्वप्रथम राज्यसभेचे खासदार माननीय श्री सदानंद शेठ तानावडे आपणाला विनंती करेन, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती आयोजित शोध मराठी मनाचा या 21व्या जागतिक मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे मंत्री दिगंबर कामत, गोव्याचे उपमुख्यमंत्री आणि गोवा कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवडेकर, या जागतिक मराठी संमेलनाचे गोव्याचे कार्याध्यक्ष दशरथ परब, उदयदादा लाट, अनिल सामंत, नागराज मंजुळे, जयराज पिळगावकर, अशोक पाटील, किशोर रांगडेकर, महेश म्हात्रे, गौरव फुटाणे, शिवकुमार लाट आणि सूत्रसंचालन ज्यांनी व्यवस्थितपणे सूत्रसंचालन सांभाळलं ती स्नेहल दामले, उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येने गेले 3 दिवस या संमेलनाला उपस्थित रसिक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी शोध मराठी हा 21वा जागतिक मराठी संमेलन गोव्यामध्ये घडवून आणलं म्हणून मी आयोजकांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी एक चांगलं असं कार्य गेले 3 दिवस या व्यासपीठावर ह्या कला अकादमीमध्ये सादरीकरण केलं आणि ज्याच्या माध्यमातून देश आणि परदेशातनं पुष्कळसे लोक मराठी प्रेमी यांनी आपला इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये दाखवला आणि एक चांगली उपस्थिती. खरं म्हणजे खऱ्या अर्थानं समारोप मंजुळेंच्या जी त्यांची मुलाखत होणार त्याच्यामध्ये होणार आहे, पण आता हे समारोपाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं की गोव्याला मराठीची फार जुनी परंपरा आहे. कारण सांस्कृतिकदृष्ट्या गोवा आणि आपण जर सिंधुदुर्ग बघितला असेल तर सिंधुदुर्ग आणि गोव्याची नाळ ही एकच आहे आणि आम्ही गोवेकर आमच्या ओठात जरी कोकणी असली तरी आमच्या पोटात ही मराठी असते. कारण सकाळी उठल्यानंतर आपल्याला मराठी वर्तमानपत्र जोपर्यंत आम्ही वाचत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान मिळत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठीची भूक जी आहे ही आपलं वर्तमानपत्र, मराठी साहित्य जे आहे या साहित्याच्या माध्यमातून आपण मराठीची भूक भागवत असतो. आणि त्यामुळे केवळ इंग्रजी जी आहे हे इंग्रजी कामापुरती इंग्रजी असते, पण त्याच्यामध्ये सांस्कृतिकपणा आपण आणूच शकत नाही. आणि खऱ्या अर्थानं संत ज्ञानेश्वर असेल, संत तुकाराम असेल, शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, या सर्वांचं वीरगाथा ही खऱ्या अर्थानं आम्हाला मराठीनं आपल्याला दिलेली आहे. त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेला शूरपणा जो आहे हा आपण ह्या वाचनामध्ये, मराठीच्या वाचनामध्ये आल्यानंतरच आपल्याला समजलं. आपण शाळेमध्ये ज्यावेळेला प्राथमिक शाळेमध्ये आम्ही मराठी शिकतोय त्यामुळे सुरुवातीपासून आपली नाती जी आहेत, मी बऱ्याचदा सांगतोय की नाती जोपर्यंत समजत नाहीत तोपर्यंत इंग्रजीमध्ये ती नाती समजत नाहीत, पण मराठीमध्ये आपण ज्यावेळेला प्रायमरी शिक्षण घेतो, प्राथमिक शिक्षण घेतो त्यावेळेला आपल्याला नाती जी आहेत, आई असेल, वडील असेल, मामा असेल, मावशी असेल, ही सगळी नाती जी आहेत ही नाती आपल्याला मराठी भाषा शिकवते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सांस्कृतिकदृष्ट्या त्याच्यापासून आपलं बऱ्याचशा गोष्टी या त्याच्यापासून आपल्या पुढे जातात. आणि त्यामुळे वीर सावरकर असेल यांच्यासारखं त्यांनी जे काम केलं आहे आपल्या देशासाठी, या स्वराज्यासाठी, हे आपल्याला मराठी भाषेनं दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आज आपण जर बघितलं, गोवा पोर्तुगीजांबरोबर 450 वर्षापर्यंत सत्ता केली, पण आम्हाला सांस्कृतिकदृष्ट्या कल्चरली जर जोडून कोणी घेतलं असेल तर ते मराठी भाषेनं घेतलेलं आहे. आणि म्हणून मला सदोदित वाटते, मी ज्यावेळेला खासदार झालो आणि त्यावेळेला प्रश्न पडला, आता मला शपथ घ्यायची आणि प्रश्न होता की कुठच्या भाषेमध्ये घ्यायची. मी तर इंग्रजीमध्ये घेणारच नव्हतो, एकतर ती कोकणीमध्ये घ्यायची किंवा मराठीमध्ये घ्यायची. मी घरी येऊन प्रॅक्टिस केली तर मला वाटलं की मराठीमध्ये घेतल्यानंतर त्याला एक उभारी येते, मी सदानंद शेठ तानावडे अशी शपथ घेतो की, आणि त्यावेळी मी शपथ जी घेतली ती मराठीमध्ये शपथ घेतली. आणि ही शपथ घेतल्यानं मी कालांतरानं मी परत पण कधीतरी बघतो की एखादा विषय ज्यावेळेला मला आवडतोय की त्या विषयावर भाष्य जर करायचं असेल
तर राज्यसभेमध्ये मी कोकणीमध्ये पण भाषण करतो आणि मराठीमध्ये पण भाषण करतो. आणि त्यामुळे मला खूप बरं वाटतं की ज्या तऱ्हेनं, कारण आपलं कसं आहे की प्राथमिक शिक्षण जे आहे हे आम्ही जरी बोलीभाषा जरी आमची कोकणी असली तरी आमचं शिक्षण जे झालं आहे ते आपलं मराठीमध्ये झालेलं आहे. आपल्या सर्व ज्या गाथा असेल, आपलं कीर्तन भजन जे आहे हे सगळे संस्कार जे आहेत ते मराठीमध्ये झालेले आहेत. आणि त्यामुळे एक चांगलं प्लॅटफॉर्माच्या माध्यमातनं हा 21वा जागतिक मराठी संमेलन जे आहे हे इकडे घडून येताना ह्याच्यामध्ये तरुण पिढी जी आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. आणि ज्या तऱ्हेनं मगाशी आमचे परेश प्रभू माझ्याशी बोलत होते, त्यांनी पण चर्चेच्या वेळी सांगितलं की ह्यावेळचं हे जागतिक संमेलन केवळ भाषणं झालेली नाहीत, पण त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन झालेलं आहे. हे सेशन व्हायच्या अगोदर एक आपलेच इकडचे एक वेगळ्या पद्धतीचं जे हे होतं डिस्कशन होतं. त्या डिस्कशनमध्ये पद्मश्री उदय देशपांडे आणि ब्रह्मानंद शंकवाळकर हे आपले फुटबॉलपटू आहेत, त्यांच्या इकडे मुलाखत होती. पण ज्या तऱ्हेनं त्यांचं इंटरॅक्शन होत होतं हे जर बघितलं असेल, कारण एक वेगळ्या पद्धतीचं केवळ हे संमेलन म्हणजे केवळ येऊन कोणीतरी भाषणं करावी, वन वे ट्रॅफिक नाही आहे. हे ह्याच्यामध्ये टू वे ट्रॅफिक होतं, इंटरॅक्शन ट्रॅफिक होतं. जे प्रेक्षकांना काय प्रश्न होते ते त्यांनी विचारायचे, ज्याला एक आवड निर्माण व्हायला पाहिजे ह्याच्या संदर्भातली. आणि आज जर आपण बघितलं असेल तर हळूहळू ज्या तऱ्हेनं एक वेगळ्या पद्धतीचा व्यासपीठ ह्या मराठी भाषेला जगभर भेटलं आहे. आणि ज्या तऱ्हेनं आपलं सरकार, आम्ही बघितलं की देवेंद्र फडणवीसजी यांनी एक मोठं संमेलन त्याचं आयोजन हे दिल्लीमध्ये केलं होतं. आणि त्यामुळे मोठ्या ह्याच्यामध्ये हे जे मराठी जे आहे ह्याच्यामध्ये हळूहळू परत एकदा एक पुढे थोडंसं होत होतं की इंग्रजी, पण ह्याच्यामध्ये हे होऊन सुद्धा आज मराठीमध्ये पुढे यायचं असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे मोठ्या पद्धतीने आजचे युवक युवती ह्यांचं इन्व्हॉल्वमेंटसुद्धा आज मोठ्या पद्धतीने होतं आहे. आणि त्यामुळे मगाशी मी ज्या वेळेला मंजुळे सरांना भेटलो, नागराज मंजुळे, त्यांचं मी सैराट फिल्म बघितलं होतं. तर त्या तऱ्हेनं एक वेगळ्या पद्धतीचं अट्रॅक्शन, म्हणजे हिंदी फिल्मपेक्षा सुद्धा मराठीमध्ये जर चांगलं जर फिल्म असेल तर त्या फिल्मसाठी कशा पद्धतीनं लोकांचं अट्रॅक्शन होतं आहे हे पण आम्ही बघितलेलं आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं एक हे 3 दिवसांचं हे जागतिक मराठी संमेलन मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने इथं पार पडलं. आणि त्यामुळे मी खरोखरच आयोजकांचं अभिनंदन करतो. जागतिक मराठी अकादमी असेल किंवा राज्य आयोजन समिती असेल, या समितींचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी मराठी संमेलन हे गोव्यामध्ये घडवून आणलं. आणि ह्या संमेलनाच्या समारोपाच्या ह्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आणि मला तुमच्यासमोर चार शब्द बोलता आले. त्यामुळे मी खरोखरच तुमचा धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. मी मगाशी बोलताना माझ्याकडून एक मोठी चूक झाली. चूक म्हणजे ज्यांच्यामुळे हे संमेलन इथं घडून आलेलं आहे ते नाना म्हणून आम्ही त्यांना नाना म्हणतो, ते रामदास फुटाणे. त्यांची इच्छा होती आणि मी पुण्याला गेलो होतो तेव्हा त्यांच्या माझी भेट झाली आणि त्याने सुचवलं की यंदाचं हे संमेलन आम्ही गोव्यात भरवूया. त्यांच्या काही आजारामुळे त्यांना ऑपरेशन झालेलं आहे आणि ते येऊ शकले नाही. आणि ते इथं आले असते तर याच्याहून फार मोठा आम्ही पुढचा चांगला कार्यक्रम आयोजित झाला असता. मी त्यांची आठवण इथं नमूद करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. माननीय खासदार महोदयांचे पण मी आभार मानते आणि दशरथ परब सर तुमचेही आभार. तुम्ही नानांची खूप कृतज्ञतापूर्वक आठवण काढली. ही आठवण त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि यानंतर मी निमंत्रित करते, जशी आत्ता नानांनी इच्छा व्यक्त केली होती तशीच इच्छा 2008 साली सुद्धा रामदास फुटाणे यांनी व्यक्त केली होती. आणि त्यांच्या इच्छेला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत त्यावेळेसचे विद्यमान मुख्यमंत्री आणि 2008मध्ये जेव्हा इथे संमेलन झालं गोव्याचं, तेव्हा मुख्यमंत्री असलेले त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि आता विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले श्री दिगंबर कामत साहेब. मी तुम्हाला सन्मानाने इथे निमंत्रित करते आणि पुढचं आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. माननीय श्री दिगंबर कामत. जागतिक मराठी अकादमी आयोजित 21वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा 3 दिवस गोव्यामध्ये कला अकादमीच्या या अत्यंत चांगल्या वास्तूमध्ये होस्ट केलं जात आहे. आज त्याचा समारोप आहे. मला आनंद होतो आहे की ज्या संमेलनाच्या
2008मध्ये मी स्वागताध्यक्ष म्हणून इथं उभं राहून स्वागत केलं होतं. ह्याच हॉलमध्येच आलं होतं. माझे मित्र रामदास फुटाणे आलेले नाहीत, विष्णू वाघ आज हयात नाहीत. त्यावेळी त्यांच्या पुढारपणाखाली किंवा त्यांनी माझ्या जवळ येऊन सांगितलं की इथं गोव्यामध्ये करायलाच पाहिजे. आणि आज त्यांचे चिरंजीव मला भेटले, गौरव फुटाणे. मी खरं म्हणजे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येणार होतो, काही अपरिहार्य कारणामुळे मी येऊ शकलो नाही. मला अनिल काकोडकरांचं पण भाषण ऐकायचं होतं. आज ते गौरवने मला त्यांची ती लहानशी पुस्तिका आणून दिली. आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे नेते आणि केंद्राचे एनर्जी मिनिस्टर श्रीपाद नाईकजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष उत्तर गोव्याचे खासदार सदानंद तानावडेजी, आमचे कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकरजी, कार्याध्यक्ष श्री दशरथ परबजी, उदयदादा लाडजी, अनिल सामंतजी, नागराज मंजुळे सिने दिग्दर्शक, जे आमच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवलला पण आपण मडगावमध्ये आहात, रवींद्र भवनमध्ये 13 तारखेला, अशोक पाटीलजी, किशोर रांगणेकरजी, महेश म्हात्रेजी, गौरव फुटाणेजी, शिवकुमार लाडजी आणि अत्यंत चांगल्या शैलीमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या स्नेहल दामले आणि तो उपस्थित बंधू भगिनी. खरं म्हणजे मला वाटतं 2 दशकं झाली मराठी अकादमी काम करते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. पण हे जे आपण इथं घडून आणलं आहे, अकादमीचे कार्य जोरात चालू आहे. यंदाचे 21वे जागतिक मराठी संमेलन आमच्या गोमंतकाच्या भूमीमध्ये होते आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता सदानंद तानावडेजींनी सांगितलं की मराठीशी गोमंतकीयाचे अतूट नाते आहे. आम्ही लहानपणी, मला पहिल्या त्या मुख्यमंत्री मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. गोपीनाथ सावकारांची जन्मशताब्दी रवींद्र भवनमध्ये साजरी होते आणि गोव्याचं मुख्यमंत्री म्हणून मला आमंत्रण होतं. तिथं मला ते विचारायला लागले कुठल्या भाषेमध्ये बोलणार, कोकणीमध्ये बोलणार. मी म्हटलं कुठल्या भाषेमध्ये बोल, मला मराठीमध्ये होऊ शक्य होईल का? मी म्हटलं मराठी, माझं प्राथमिक शिक्षण मराठीमध्येच झालेलं आहे. त्या मराठीमध्ये फ्लुएन्सी, बोलण्यासाठी फ्लुएन्सी आहे, लिहिण्यासाठी फ्लुएन्सी आहे, आणि ती आम्ही सांभाळून ठेवलेली आहे. सदानंदजींनी जे सांगितलं की मराठी शिकल्यामुळे आमच्यावर जे चांगले संस्कार झाले त्या काळामध्ये, त्या संस्कारामुळे आम्ही आज टिकून आहोत. त्याच्यामध्ये मराठी भाषा म्हणजे भाषा ह्या जोडायला असतात असं मी मानत आलेलं आहे. भाषा ह्या भांडणासाठी नॉर्मली नसतात. आणि मराठीचं नातं इतकं अतूट आहे गोमंतकीयाशी, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा पिताना मराठी पेपरच वाचला जातो. सगळं काही जास्त त्यावेळी आमच्या चतुर्थीला आरत्या होतात, त्या आरत्या सगळ्या मराठीमधून होतात. म्हणजे हे जे एक तर ट्रेडिशन आहे ते अजूनही तसंच चालू आहे. त्यामुळे वादाच्या ह्याच्यामध्ये न पडता मराठीचं चांगलं, आज मराठी ही एक अत्यंत उत्कृष्ट भाषा आणि जगाच्या पातळीवर आज तिचा विस्तार झालेला आहे. म्हणजे मला वाटतं कितीतरी राष्ट्रामध्ये मराठी माणूस पोचलेला आहे. ह्याला सुद्धा, परिषदेला सुद्धा वेगवेगळ्या राष्ट्रातून इथं लोक आलेले आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. गोव्यामध्ये आम्ही बघतो की वेगवेगळे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना अतूट प्रतिसाद मिळतो. आणि जेव्हा जेव्हा ते कार्यक्रम आयोजित केले जातात तेव्हा सुरुवातीला लोकांना वाटतं की लोक जमेल का, लोक इतकं, पण लोकांमध्ये अत्यंत उत्कृष्ट एक मराठी भाषेबद्दलचं प्रेम, म्हणजे इथं अभंग रिपोस्ट म्हणून एक कार्यक्रम आपण बघितला असेल. सुरुवातीला आम्हाला पण माहीत नव्हतं की इतकं यंग जनरेशन त्या कार्यामध्ये इतकं तुटून पडत आहे. म्हणजे अवघ्या 15 दिवसामध्ये 3 कार्यक्रम गोव्यामध्ये होतात. आज त्यांचा कार्यक्रम फोंड्यामध्ये आहे, परवा मडगावमध्ये झाला, नंतर कुडचड्यामध्ये झाला. आणि मी एका कार्यक्रमाला पूर्णपणे थांबलो बघायला. त्यांचं तरुण मंडळी, मुलं आणि मुली ज्या पद्धतीनं विठ्ठलाचा गजर करत स्टेजवर येतात, सगळं म्हणजे ते बघणं अत्यंत, म्हणजे
अलोभनीय आहे. म्हणजे आम्हाला वाटतं असं शक्य होऊ शकेल का? म्हणजे आम्ही आता ते डीजे आणि हे वगैरे त्याच्यामध्येच असतो. तरुण मंडळी म्हणजे सगळं तेच. अभंगाच्या ह्या विठ्ठलाचा अभंग आणि विठ्ठलाचा जय जयकार, विठ्ठलाचा गजर करत जेव्हा 17, 18, 19, 20 ह्या वयाच्या मुलं आणि मुली जेव्हा आम्ही बघतो, त्या त्या तो कार्यक्रम चालत असताना तेव्हा म्हटलं आहे काहीतरी पुढं चांगलं होणार आहे असं आम्हाला वाटतं. आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजीचं एक स्वप्न आहे की हा देश विकसित भारत व्हावा असं त्यांचं स्वप्न आहे. आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर गोवा, त्याच धर्तीवर गोवा सुद्धा आत्मनिर्भर व्हावा असं. हे जर सगळं होणार असेल तर मराठी माणूस सुद्धा विकसित झाला पाहिजे. हे बेसिक आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा विकसित झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. आणि त्यामुळे हे जागतिक संमेलन गोव्यामध्ये होस्ट करून एक अत्यंत बरं काम आपण सर्वांनी केलेलं आहे. गोव्याचं कॉन्ट्रीब्युशन बरंच आहे. म्हणजे गोव्याने पुष्कळ म्हणजे आम्ही सांगितलं कसं विष्णू वाघ असेल, बाद सातोस्कर असू दे, बाबा बोरकर. आता आम्ही बाबा बोरकराचं एक तैलचित्र पण आमचे मित्र संजय हरमलकरांनी इथं दिलं. महादेव शास्त्री जोशी आहेत. म्हणजे अशी कितीतरी रत्न मराठीच्या साहित्यिक मळावर गोव्यानं दिलेली आहेत. म्हणजे त्यामुळे गोव्यामध्ये मराठी भाषेची एक किती उंचीवर मराठी भाषा गोव्यामध्ये सुद्धा आहे त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. मी यावेळी आपणा सर्वांचं अभिनंदन करून मला खात्री आहे की आयोजन जे आपले अनिल सामंत, आपले दशरथ परब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. कारण फक्त मदत मिळाली म्हणून नाही, ॲक्च्युअली कार्यभार उचलायला आणि ॲक्च्युअल सगळं करायला माणसं हवी असतात. ती माणसं जोडण्याचं काम सगळं आमचे मित्र सागर जावडेकर असे दशरथ हे आपले अशोक परब या सगळ्यांनी भरपूर हातभार लावलेला आहे. त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. मला खात्री आहे आपण चांगल्या स्मृती घेऊन इथून निघाल. परत एकदा या गोव्याला पुढं कधीतरी योग आला तर इथं ह्याच हॉलमध्ये परत एकदा आपण आपलं संमेलन घडवूया इतकं सांगतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय गोवा. मनपूर्वक आभार माननीय दिगंबर कामत सर. आपल्या मनोगतातनं इथे काम केलेल्या सगळ्यांचा सन्मान तर झालाच, पण बाकी सगळ्यांची आपण आवर्जून दखल घेतलीत. नानांनी जेव्हा 21-22 वर्षापूर्वी हे संमेलन करायचं ठरवलं तेव्हा त्या संमेलनामागचा मुख्य उद्देश होता की मराठी युवकांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारं व्हावं. आणि ही प्रेरणा देण्यासाठी काही मंडळी जी परदेशात असतात त्यांना या निमित्ताने इथे परत बोलावून त्यांचं आणि आपल्या युवकांचं इंटरॅक्शन व्हावं, त्यांच्याशी गप्पा व्हाव्यात, असं एक मूळ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नानांनी हा उपक्रम सुरू केला. त्यांचे सर्व पदाधिकारी आणि त्यांनी त्याला हळूहळू काळानुसार व्यापक रूप दिलं आणि आज आपण हे 21वे जागतिक मराठी संमेलन इथे साजरं करतो आहोत. याच्या समारोप प्रसंगी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले केंद्रीय ऊर्जा मंत्री माननीय श्री श्रीपाद नाईक साहेब यांना मी अतिशय सन्मानाने इथे निमंत्रित करते आणि विनंती करते, प्रमुख अतिथी या नात्याने आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. स्वागत करूया माननीय श्री श्रीपाद नाईक साहेबांचं. नमस्कार. जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांनी आयोजित केलेल्या शोध मराठी मनाचा 21वे जागतिक मराठी संमेलनाला उपस्थित माझे मित्र PWD मिनिस्टर श्री दिगंबर कामतजी, राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ तानवडेजी, कला अकादमीचे अध्यक्ष आणि गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवळेकरजी, या संमेलनाचे कार्याध्यक्ष माननीय दशरथ परब, उदयदादा लाडजी, अनिल सामंतजी, नागराज मुंजळेजी, जयराज साळगावकरजी, अशोक पाटीलजी, किशोर रांगणेकरजी, माननीय महेश म्हात्रेजी, गौरव फुटाणेजी, शिवकुमार लाडजी आणि खास सूत्रसंचालन या
संमेलनाचे करणाऱ्या सौभाग्यवती स्नेहल दामलेजी, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, देश विदेशातून उपस्थित मराठी भाषाप्रेमी, साहित्यक, विचारवंत, कलाकार आणि इथं उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो, देवभूमी गोव्याची राजधानी पणजी येथे जागतिक मराठी अकादमी आयोजित 21व्या जागतिक मराठी संमेलनाच्या या समारोप समारंभात सहभागी होण्यात फार आनंद होत आहे. शोध मराठी मनाचा ही या संमेलनाची संकल्पना केवळ एक विषय नाही, तर ती मराठी अस्मितेचा, संस्कृतीचा आणि विचार परंपरेचा गाभा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आपण मराठी भाषेचा केवळ गौरव केला नाही, तर तिच्या अंतर्मुख करणाऱ्या प्रवासालाही गेल्या 2 दिवसात उजाळा दिलेला आहे. आजच्या प्रवर्तनीय काळात मराठी भाषा आणि संस्कृती नव्या आव्हानांना सामोरी जात असताना हा विषय अधिक समर्पक ठरतोय. तंत्रज्ञान, जागतिकीकरण आणि सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर मराठी मनाची ओळख काय, त्याची मूल्ये कोणती आणि भविष्यातील वाटचाल कशी असावी यावर पुरेसे चर्चासत्र या संमेलनात झालेले असेल याबद्दल मला खात्री आहे. हा शोध म्हणजे भूतकाळाचा अभिमान, वर्तमानाचे भान आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहण्याची प्रेरणा आहे. मराठी मनाचा हा शोधच मराठी भाषेला अधिक समृद्ध, सशक्त आणि जागतिक स्तरावर प्रभावी बनवेल याबद्दल मला विश्वास वाटतोय. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विश्वाची माझी घर. या एका ओळीत मराठी मनाची विशालता, सर्वसमावेशकता आणि वैश्विक दृष्टी सामावलेली आहे. मराठी मन कधीच संकुचित राहिलेलं नाही, ते सदैव व्यापक, मानवतावादी आणि परिवर्तनशील राहिलेलं आहे. मराठी मन हे संवेदनशील, प्रगल्भ, विज्ञाननिष्ठ आणि नवचैतन्याने भरलेलं आहे. संत परंपरेपासून ते आधुनिक विज्ञान, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता आणि तंत्रज्ञानापर्यंत मराठी मनाने आपल्या सृजनशीलतेला तिचा ठसा इथं उमटवलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत, जैसे दीपावरी दीप उजळती तैसे ज्ञानाने ज्ञान वाढते. मराठी परंपरेतील ज्ञानसाधना ही अशी पिढ्यानपिढ्या उजळत आलेली आहे. आज मराठी भाषा जागतिक पातळीवर पोहोचलेली आहे. जगाच्या विविध देशात मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने, बुद्धिमत्तेने आणि संस्कारांनी ओळख निर्माण करत आहे. अशा वेळी जागतिक मराठी संमेलनासारखे व्यासपीठ भाषा, संस्कृती आणि भावनिक नातेसंबंध दृढ करणारा सेतू आहे असं मला वाटतं. गोवा ही भूमी केवळ निसर्ग सौंदर्याने नटली नाही, तर ती सांस्कृतिक समन्वयाची, सहिष्णुतेची आणि भाषिक सौंदर्याची भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या समदृष्टीचा धर्म गोव्याच्या संस्कृतीत आजही प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो आहे. अशा भूमीत हे संमेलन होणं हे आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. गोव्यातील घराघरामध्ये मराठी भाषेतून भजन, आरती गायली जातात. लोकसंस्कृतीला समृद्ध करणारी लोकगीतं, ज्यामध्ये ओव्या, धालो गीतं, फुगडी गीतं, सोकारती, कुणबी गीतं, सगळी संस्कृती मराठी भाषेने आजगायत टिकवली व संस्कारित केली आहे. गोव्यातील मराठी साहित्याची परंपरा ही अत्यंत प्राचीन, समृद्ध आणि वैचारिकदृष्ट्या सशक्त आहे. गोव्याच्या मराठी साहित्य परंपरेतील आद्य संत कवी म्हणून संत स्वरोबानाथ आंबे यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. ते 16व्या शतकातील थोर भक्तकवी होते. वारकरी संप्रदायातील भक्तीचा प्रसार गोव्यात केला. अभंग, ओवी आणि भक्तिपर रचना मराठी भाषेत केल्या. अध्यात्म, समाज प्रबोधन आणि नैतिक मूल्ये यांचा सुंदर संगम साधला.
संत सोरोबानाथ आंबे यांच्या काव्यातून गोमंतकी जनजीवन, श्रद्धा आणि मराठी भाषेची सहज सुंदर अभिव्यक्ती याच्यातून दिसून येते. त्यांचं कार्य हे गोव्यातील मराठी साहित्याचे मूलाधार मानलं जातं. गोव्याच्या भाषिक आणि साहित्यिक इतिहासात फादर थॉमस स्टीफन यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी रचलेली ख्रिस्तपुराण हे मराठी साहित्यामध्ये एक अद्वितीय महाकाव्य आहे. मराठी कोकणी मिश्र भाषेचा प्रभावी वापर या ख्रिस्तपुराणात केलेला आहे. ख्रिस्तपुराण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून मराठी भाषेतील आद्य महाकाव्यापैकी एक मानलं जातं. त्यामुळे मराठी भाषेची साहित्यिक क्षमता आणि व्यापकता सिद्ध झाली आहे. संगीत नाट्याचे बीज गोव्याच्या भूमीत रोवलं गेलं आणि महाराष्ट्राच्या सकस भूमीत ते फोफावलं, ते कृष्णमठ बांधकर यांच्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक करणारे गागाभट यांना मदत करणारे वाळवे पुरोहित याच देवभूमीत जन्माला आलेले होते. मराठी साहित्य, नाट्य, संगीत क्षेत्रात अशा कितीतरी थोर विभूती गोव्यात जन्मल्या, ज्यांनी मराठीची पताका 7 समुद्रापलीकडे नेली. केंद्रीय वीज तसेच नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही शाश्वत विकास, स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण स्नेही भवितव्य घडवण्याचा संकल्प केलेला आहे. मराठी मनाची हीच वैज्ञानिक दृष्टी, विवेकशीलता आणि दूरदृष्टी देशाच्या प्रगतीस मोठं योगदान देईल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळाने, स्वयंसेवकांनी, कलाकारांनी, वक्त्यांनी आणि उपस्थित सर्व मराठी जनाचे मी मनापासून अभिनंदन करतोय. समारोप करताना संत फादर स्टीफन यांचे मराठीची माहिती गाणारे संस्मरणीय काव्य नमूद करतोय. 16व्या शतकातील गोव्याच्या लिहिलेल्या कवितेत ते म्हणतात, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजरी मराठीया. विचार, शब्द आणि कृती यांची ही एकरूप मराठी मनाची खरी ओळख आहे. या संमेलनातून घेतलेली विचारांची शिदोरी, मराठी भाषेतील अभिमान आणि मराठी भाषेचा शोध हे आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहो, हीच माझी सदिच्छा मी व्यक्त करतोय. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस हे त्रिकूट अधिक समृद्ध, सक्षम आणि जागतिक स्तरावर प्रभावी व्हावे, हीच अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय. जय गोमंतक. जय मराठी. धन्यवाद माननीय श्रीपाद नाईक साहेब. आपण व्यक्त केलेल्या अपेक्षेचं रूपांतर नक्कीच सदिच्छेमध्ये होईल याची खात्री अकादमीला आहे. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो आहोत. मान्यवरांचं मनोगत मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. आभारापूर्वी काही विशेष सत्कार की ज्यांनी या संमेलनाच्या सगळ्याच उभारणीमध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं. विशेष सत्कार हा शब्द उच्चारत असताना या प्रत्येक व्यक्तीच्या मागे किमान 10 जण उभे आहेत याची आम्हाला अतिशय मनापासून जाणीव आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे काही सत्कार आहेत. बाकी सर्व कार्यकारिणीचा सत्कार हे नागराज मंजोळे सरांच्या मुलाखतीनंतर आपण त्यांना पुन्हा एकदा सन्मानित करणार आहोत. पण आत्ता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही सत्कार आपण करतो आहोत. मी आदरणीय श्रीपाद नाईक सर तुम्हाला विनंती करते की आपल्या जागतिक मराठी अकादमीच्या वतीने गोव्याची जी समिती इथे स्थापन झालेली होती त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आपण इथे सन्मान करावा, ज्यामध्ये मी सर्वप्रथम निमंत्रित करेन दशरथ परब सर, आपण कृपया पुढे यावं हा सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करेन, श्रीपाद नाईक साहेब आपण, दिगंबर कामत साहेब आपण, सदानंद शेठ तानावडे, चंद्रकांत कवळेकर, आपण सर्व मान्यवरांनी पुढे यावं आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोवा कार्यकारिणीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आपण जागतिक मराठी अकादमीच्या वतीने सन्मानित करतो आहोत. त्यामुळे गौरव फुटाणे, महेश म्हात्रे, शिवकुमार लाड, आपणही सर्वजण पुढे या. श्री दशरथ परब गोवा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष, अनिल सामंत सर मी तुम्हाला व्यासपीठावरती पुढे निमंत्रित करते. या कार्यकारिणीचे सरचिटणीस म्हणून सरांकडे जबाबदारी होती आणि सरांचा आपण या विशेष कार्यक्रमामध्ये समारोपामध्ये विशेष सन्मान करतो आहोत. माननीय अनिल सामंत सर गोवा कार्यकारिणीचे सरचिटणीस, जागतिक मराठी अकादमीच्या वतीने हा सन्मान. खजिनदार डॉक्टर गौतम देसाई आपण कृपया पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी. गोवा कार्यकारिणीचे खजिनदार डॉक्टर गौतम देसाई
गेली 2 महिने ही सगळी मंडळी त्यांची सगळी ऊर्जा, त्यांची सगळी शक्ती वापरून या संमेलनाच्या सोबत उभी आहेत, जागतिक मराठी अकादमीच्या सोबत उभी आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा हा सन्मान. कार्यकारिणीचे कार्यवाह परेश प्रभू सर, आपण कृपया पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी. आपण सर्व मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा सन्मान करतो आहोत, तो त्यांनी स्वीकारावा. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने गोवा कार्यकारिणीचे कार्यवाह परेश प्रभू यांना आपण सन्मानित करतो आहोत. आपण या समारोपाच्या समारंभासाठी आवर्जून निमंत्रित केलेलं होतं माननीय रमाकांत खलप साहेब यांना, माजी केंद्रीय मंत्री, पण ते उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. पण त्यांचा जो सन्मान आहे तो स्वीकारण्यासाठी मी ॲडव्होकेट श्रीनिवास रमाकांत खलप यांना इथे निमंत्रित करते. श्रद्धा मॅडम आपणही या व्यासपीठावरती, श्रद्धा मॅडमही या कार्यक्रमाला 3 दिवस उपस्थित राहिलेले आहेत, त्या दोघांनाही मी व्यासपीठावर निमंत्रित करेन आणि आमचा हा सन्मान त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. ॲडव्होकेट श्रीनिवास रमाकांत खलप आणि श्रद्धा मॅडम, आपला हा सन्मान त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवतील याची मला खात्री आहे. रघुवीर देसाई, हे पुढचे जे सत्कार आहेत ते पुन्हा काही विशेष सत्कार आहेत. सहकार्यवाह या संमेलनाचे, त्यांचाही आपण सत्कार करतो आहोत. रघुवीर देसाई, आपण कृपया पुढे या. या संमेलनामध्ये जी आपण कार्यकारिणी तयार केलेली होती त्यामधली ही काही प्रातिनिधिक नावं. दशरथ परब सरांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी परब सरांच्या सोबत उभी होती रात्रंदिवस आणि त्यातनं या संमेलनाच्या यशस्वीततेसाठी मोठं योगदान या सर्व मंडळींचे. श्री सिद्धेश साळुंखे, कार्यकारिणी सदस्य. रघुवीर देसाई या समितीचे सहकार्यवाह होते. सिद्धेश साळुंखे, आपण कृपया पुढे या. या कार्यकारिणी सदस्य असलेले सिद्धेश साळुंखे, दशरथ परब सरांच्या समवेत असलेली ही सगळी मंडळी, त्यांचा आपण सन्मान करतो आहोत. डॉक्टर गौतम देसाई, मी तुम्हाला पुन्हा एकदा पुढे निमंत्रित करते. दशरथ परब सरांच्या समवेत उभे असलेल्या या सगळ्यांचा सन्मान व्हावा अशी सरांची खूप मनापासून इच्छा होती, त्यांचा आपण इथे सन्मान करतो आहोत. डॉक्टर गौतम देसाई, संमेलनाचे खजिनदार, या गोवा कार्यकारिणीचे समितीचे खजिनदार म्हणूनही सरांकडे जबाबदारी होती. यानंतर गौरव फुटाणे यांना मी पुढे निमंत्रित करेन. हे आता आपल्या गोवाची समिती जी होती, कार्यकारिणी समिती किंवा गोवा राज्य आयोजन समितीच्या वतीने इथे जागतिक मराठी अकादमीचे प्रतिनिधी म्हणून गौरव फुटाणे, शिवकुमार लाड आणि महेश म्हात्रे सरांचा सन्मान होणार आहे. मी आधी गौरव तुम्हाला पुढे निमंत्रित करते आणि आदरणीय केंद्रीय मंत्री महोदयांना विनंती करेन, जागतिक मराठी अकादमीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, पुन्हा हे प्रातिनिधिक स्वरूपातले सत्कार आहेत, कारण संमेलन यशस्वी करायचं आणि 20-21 वर्ष सुरू ठेवायचं, तर त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचा अतिशय समान वाटा असतो. पण आज नाना इथे उपस्थित नसताना गौरव त्यांचे सुपुत्र आहे, त्यांनी फार उत्तम पद्धतीने हे सगळे संमेलनाची जबाबदारी पार पाडली आणि त्यांच्या समवेत असलेले शिवकुमार लाड, मी तुम्हालाही पुढे निमंत्रित करते. संमेलन कार्यवाह म्हणून गौरव फुटाणे आणि शिवकुमार लाड यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ संमेलन जागतिक मराठी अकादमीतर्फे होत नाही, बाकी इतर कार्यक्रम होत असतात, त्यातला संमेलन हा महत्त्वाचा भाग असतो. या संमेलनाचे कार्यवाह या नात्याने शिवकुमार लाड आणि गौरव फुटाणे यांना आपण सन्मानित केलं. यावर्षीच्या आणि प्रत्येकच वर्षीच्या संमेलनामध्ये अतिशय मोलाचं योगदान असलेले कार्यकारिणी सदस्य महेश म्हात्रे सर, मी तुम्हाला पुढे निमंत्रित करते. ज्यांचा चेहरा, ज्यांचे विचार, ज्यांचा आवाज आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून याही आधी ऐकलेला आहे. IBN लोकमतपासून, त्याही आधीपासून प्रिंट मीडिया, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता त्यांचं पुढे संशोधनपर सुरू असलेलं कार्य, या सगळ्यातनं संमेलनाच्याही सगळ्या मांडणीमध्ये आणि त्याच्या आरेखनामध्ये अत्यंत चांगलं योगदान महेश म्हात्रे सरांचं असतं. आपण त्यांनाही या निमित्ताने सन्मानित करतो आहोत. या 3 दिवसीय संमेलनामध्ये ज्यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली त्या स्नेहल दामले, सूत्रसंचालिका, म्हणजे एका सूत्रात सगळ्यांना बांधणं, ते काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचा सत्कार सन्माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करतो. स्नेहल दामले. सुसंवादिका म्हणून त्या जागतिक मराठी अकादमीशी कार्यक्रमांमध्ये सतत आमच्या सोबत असतात आणि त्यांनी कार्यक्रमाची कायमच उंची वाढवलेली आहे. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. आणि आभाराच्या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी संमेलनाचे जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष दादा लाड इथे आपल्याशी काही एक आठवण शेअर करू इच्छित आहेत.
URL फाउंडेशनचे संस्थापक आणि आपल्या अकादमीचे कार्याध्यक्ष. सभागृहातील सर्व रथी, महारथी, अतिरथी या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. तसेच या रंगमंचामध्ये या प्रेक्षागृहात बसलेले लोकांबरोबरच या स्टेजवर बसलेली सर्व मंडळी, इन्क्लुडिंग मेन श्रीपाद नाईकजी, हे आमच्या फाउंडेशनच्या कामासाठी एकदा म्हणजे एक आमचा जो समारंभ होतो त्या समारंभाला सुद्धा ते उपस्थित होते. त्यामुळे तेव्हापासूनची आमची ओळख आहे. आणखीन दिगंबर कामतजी यांनी 2008 मध्ये जे संमेलन घेतलं होतं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते, निळूभाऊ फुले होते मुख्य अतिथी. तर अशा त्या कार्यक्रमाची आठवण आज मला येते. आणि आजही गोव्यामध्ये भरलेलं हे जे हा जो कार्यक्रम आहे, हे जे संमेलन आहे, हे सुद्धा एवढ्या संपूर्ण गोव्याच्या लोकांनी, गोव्याच्या कमिटीनी जे इथे दाखवलं, त्यांचं जे स्वागतपर सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि महाराष्ट्राच्या या कार्यक्रमाला जो त्यांनी हातभार लावला त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो मी. आणखीन तसेच आमची जी कमिटी संबंध कार्यकारिणी आहे त्यांनी जे काम केलं आणि त्यांनी जे काही ह्या समारंभाला शोभा आणली, तसेच इथल्या प्रेक्षकांनी, गोव्याच्या प्रेक्षकांनी, मोठमोठ्या संबंध म्हणजे नामांकित लोकांनी इथे येऊन जगभरातून वेगवेगळ्या जागून, जर्मनी, आणखीन इतर अमेरिका इथपासून आलेल्या सर्व लोकांनी ह्या समारंभाला शोभा आणली. विष्णू सूर्या वाघ हे उपसभापती त्यावेळेस होते आणि त्यांनी जे ह्याला जो काय हातभार लावला होता त्याच्याबद्दल त्या कैलासवासी विष्णू आमचे मित्र होते. ते कवी पण होते, कार्यकर्ते होते आणि राज्य कारभारात सुद्धा त्यांचा हातभार होता. त्यांच्याबद्दल सुद्धा मला एक आभार व्यक्त करावेसे वाटले आणि त्यांची आठवण ही राहिली. आजचा हा कार्यक्रम सुद्धा इतका छान झालाय आणि आतापर्यंत झालेल्या सुरुवातीपासूनच जी मांजरेकरांची मुलाखत पासून तर आज हे सगळे जे काही कार्यक्रम रोजचे झाले, त्याच्यात शिल्प, काव्य आणि हा जो चित्रकला हा जो कार्यक्रम झाला तोही सुपब झाला. आणि ह्या कार्यक्रमामुळे तर इतकी वर्ष हा कार्यक्रम खूप काही, दरवर्षी हा कार्यक्रम होतो, दरवर्षी या कार्यक्रमाला शोभा येते. आणखीन सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवतो. आज नाना फुटाणींची जी आठवण येते ते असते तर आम्हाला खरोखर मजा आली असती. कारण त्यांच्या एकंदरीत काव्यमय बोलणं, नंतर त्यांचं जे सर्वांना हसवणं आणि गोष्टी सांगणं, या कार्यक्रमामध्ये गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम होतोय आणि माझ्या मते अंदाजे विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम जास्तीत जास्त म्हणजे त्यांना जे ज्ञान मिळालंय, त्यांना जे काही यातून काही जी ऊर्जा मिळाली आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगावंसं वाटतंय की कमीत कमी 50,000 ते 60,000 विद्यार्थ्यांना यातून उत्साह निर्माण झालाय, ज्ञान मिळालंय, कसं काय परदेशात जाऊन आपलं तिथे स्थान मांडावं आणि त्यांना जी काही उपदेश मिळाले त्याच्याबद्दल सुद्धा आमच्या कार्यकारिणीने जे काय भरपूर काम केलंय त्याबद्दल कार्यकारिणीच्या सर्व सभासदांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा. मनापासून आभार मानते मी आपले. आणि मुख्य आभाराकडे वळण्यापूर्वी
हा जो 3 दिवसाचा कार्यक्रम झाला त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग हे तरुण भारत सोशल मीडियाने केलेलं आहे आणि त्यांच्या सोशल मीडियाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावरनं हे प्रसारित केलं जाणार आहे. तर आपण सगळ्यांनी जरूर तिथेही या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि संमेलन कार्यवाह या नात्याने गौरव फुटाणे यांना या समारोप समारंभाचे आभार व्यक्त करावेत यासाठी निमंत्रित करते. गौरव फुटाणे. आदरणीय व्यासपीठ, माननीय श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्री, माननीय सदानंद शेठ तानावडे, माननीय माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत सर, नागराजांना मंजुळे सर आणि कार्यकारिणीचे सर्व सदस्य. खरं तर गोव्याच्या भूमीत येताना सगळ्यांनाच आनंद असतोय, परंतु ह्या संमेलनाला येताना जो एक प्रकारची ऊर्जा आहे ती आम्हाला मिळाली की संमेलनात ज्यावेळेस आम्ही आलो आणि 3 दिवस जे आदरातिथ्य केलं आहे इथल्या कमिटीने, दशरथ परब सर असतील, परेश देसाई, त्यानंतर रमेश वंसकर, तसेच इथे उपस्थित असलेले गौतम देसाई, या सगळ्यांचा मी ऋणी आहे. त्याचबरोबर इथे गोवेकर सर्व तरुण विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना एक प्रकारची दिशा मिळाली की या संमेलनात कुठल्याही प्रकारचे ठराव होत नाहीत, पण एक उद्योजक बनावेत या हेतूने हे संमेलन चालू केलेलं आहे. त्यामुळे मला एक आनंद दुसरा की इथे सर्व प्रेसचे प्रतिनिधी होते की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सर्व गोवेकरांना अनुभवता आला. त्यामुळे मी ह्या सगळ्यांचेच आभार मानतो आणि पडद्यामागे करणारे बरेच इथे शेकडो हात आहेत. या सगळ्यांचा पण मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद गौरव. शोध मराठी मनाचा 21व्या जागतिक मराठी संमेलनाचा समारोपाचा समारंभ इथे संपलेला आहे. मी सर्व मान्यवरांचे अतिशय मनापासून आभार मानते. हा कार्यक्रम इथे समारोपाचा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे.